कुठल्याही नात्याचा हाच पाया असतो. नाही, त्यांना विश्वासात घेऊन सगळं सांगायला हवं. हो ना, पण एकदा पसंती झाली की मग सांगू ना आपण. नाही, लग्नाच्या बाबतीत मला हे पटत नाही. हे ज्ञान कोण देतंय बघा, ज्याचं लग्नच झालं नाही. यायचं का? अरे देवा, जेवण झालीत का विचारायला आले होते. का ग? आमच्या दादासाठी काही चटपटीत बनवलंच वाटतं. हो, गरम गरम फिश करी आणि भात आणू का? अग काय बोललीस? काय सांगतेस काय? वा ग वा हेमा, हे प्रेमाचा मार्ग पोटातून जातो तुला बरोबर कळलेलं आहे. अय्या, आज तुम्ही चुकला नाहीत म्हणीच्या बाबतीत. आणू ना? नाही, प्रेमाने केली आहे, तितक्याच प्रेमाने खा. आणते हा. नको नको, आज संकष्टी आहे, मी फिश खात नाही. मी खाईन, माझी नाही संकष्टी. अगं आण 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 तू. आणते आणते. तू कशाला नाही म्हणालास? मग गळ्यात पडते गती, काय करू मी? करून टाक लग्न. हा, मुलींचं लग्न झालं की तुझा पार उडवून टाकू. प्रेम आहे रे बिचारी. या वयात शोभतय काय हे? आता वयाचा आणि प्रेमाचा संबंध कुठे असतो दादा? प्रेम कशाची खातात हे तुला कुठे ठाऊक आहे? तुला ठाऊक आहे ना, खूप झालं. पण मला सांग, ताई, इथून ऐक ना, मला ना पिक्चर संपल्यावर असं बाहेरच पडा असं वाटत नाही. आपण कसं मस्त एका दुनियेत गेलेलो असतो आणि बाहेर आल्यावर काय वेगळीच दुनिया असते ना. असं काय नाही, बाहेर पण आपण तशी दुनिया उभी करू शकतो. काय काय काय? जरा मोठ्याने बोलत जा ना तू. पॉइंट आहे. मी हे विचारत होतो, फिल्म कशी वाटली सगळ्यांना? ऑफकोर्स आवडली. रोमॅन्टिक फिल्म कोणाला नाही आवडणार? करेक्ट आहे, रोमॅन्टिक फिल्म सगळ्यांनाच आवडते. तिच्याकडे नको बघूस. तिला रोमॅन्स आवडत असला तरी तिचा रोमॅन्स कवितेच्या वहीत बंद असतो. मधुरा, अगं मग काय, ताई कविता करते आणि मधुरा कविता जगते. वा. आणि आदित्य, तुझं काय मत आहे? म्हणजे लाईफ मध्ये रोमांस किती इम्पॉर्टंट आहे? इम्पॉर्टंट तर आहेच, पण कधी कधी सिच्युएशनच अशी असते ना की कोणी कितीही रोमॅन्टिक असला तरी प्रेमाचा विचार नाही करता येत. गाईज गाईज गाईज, आपण रॅपिड फायर करूया. लगेच? ओके, क्विक. ओके 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 ओके. प्रत्येकाने सांगायचंय की व्हॉट इज लव्ह फॉर यू. मीर, तुझ्यापासून. माझ्या मते लव्ह इज फ्रेंडशिप. टिपिकल. त्यात काय टिपिकल? तुझ्याकडे काय वेगळं उत्तर आहे का? ऑफकोर्स. काय? माझ्यासाठी लव्ह इज पॅम्परिंग. काही नवल नाहीये, म्हणजे इथे फक्त लाड करा. ए, तुझाच दोष आहे. आणि आदित्य? आय थिंक लव्ह इज केअरिंग. वाव, केअरिंग अँड ऑल. ह्याची गर्लफ्रेंड लकी असणार. आता ताई तू. मला असं वाटतं लव्ह इज शेअरिंग. नाईस. चला.
मीराला तिचं मन जपणारा आणि तिच्या मनातलं सगळं शेअर करणारा मुलगाच मिळायला पाहिजे. म्हणजे मी तुझ्या बरोबर आलोय, पण तुझा प्लॅन जर फसला ना, स्पीड वाट लागेल यार आपली. खपरे तू इथे उभे राहून आज काय फोन करतेस? काय करू, मावशीने एकदा अलाव केलेलं नाहीये मला, आणि मला ना ऍट एनी कॉस्ट तो मुलगा बघायचा. ताई माहितीये ना कशी आहे, कोणालाही हो म्हणे. ते सगळं ठीक आहे, बट सी आपला पार्टनर आपणच चूज करायला हवा ना. फायनान्स काहीच असू दे, आता तू तिला डॉमिनेट नको करू प्लीज. खपरे काय झालं? बघ ना. अरे यार बहुतेक हात दिसतात. ते कशावर? नाही तर आईला घेऊन कोण आहे तू कॉफी शॉप मध्ये. मस्त आहे ना. मस्त आहे. हा स्मार्ट आहे एकदम. हा स्मार्ट आहे, पण यार तुला तर मिशीवाली मुलं नाही आवडत ना. डिपेंड्स, म्हणजे डबल मुस्टॅच कधी कधी मस्त वाटतं ना, एकदम स्मार्ट. हा बोल. आपण सगळे एवढे टेन्स का बसलोय? नाही आपण इथे एका गोड कामगिरीसाठी आलो, लक्षात आहे ना? मग असे धीर गंभीर चेहरे करून का बसलाय तुम्ही? मी म्हटलं नव्हतं आनंदा, मुलगा लाखात एक आहे. किती गोड बोलतात बघ. नाही नाही, असं काही नाहीये. मी बरा मुलगा आहे. हो. मी ओळख करून देते. झाली की ओळख. तुम्ही मावशी, हे मामा आणि ऑफकोर्स मीरा. बर चल लवकर, मला आज जाऊन बघायचंय काय. ऐक ना, मला खरंच भीती वाटते, आतमध्ये काही होणार नाही ना. चल रे ऐक ना चल. प्लीज. माणसाची ओळख त्याच्या नावाने, फक्त त्या माणसाचे डोळे दिसले पाहिजे. वा, आवडलं तुमचं वागणं. सगळा ताण कसा हलका करून टाकला तुम्ही. पण मला तुमचं वागणं अजिबात आवडलेलं नाही. काय केलंस तू? मग काय, अहो तुम्ही आहू जाऊ का करताय? लहान आहे मी तुमच्यापेक्षा, सो ट्रीट मी ॲज अ सन. म्हणजे मुलासारखं ट्रीट करावं प्लीज. अगं बाई. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील आमच्या मुलीला तर विचारा. मावशी, टिपिकल कार्यक्रम करायचा असता तर आपण इथे भेटलो असतो का? नाही ना. 21व्या शतकात होत आपण, त्यामुळे एकमेकांना प्रश्न विचारणं हे ना फार जुनं आहे. आणि खरं म्हणायचं तर मला ते इन्सल्टिंग वाटतं, मुलासाठी आणि स्पेशली मुलीसाठी. सो आपण मस्त गप्पा मारूया, मनमुराद गप्पा मारूया. ओके ओके. त्या अगोदर कॉफी. सॉरी, म्हणजे मी विसरलो. सांगायचे ना ते. नाही सॉरी कशाला मामा, मी मागवतो ना बेटा. 4 फिल्टर कॉफी रेग्युलर अँड 1 विदाउट शुगर. मला शुगर चालेल. नाही तुमच्यासाठी नाही, मीरासाठी. अगं तू इतकी गोड आहेस, तू अजून साखर कशाला पाहिजे? नाही ते सगळं ठीक आहे, पण तुमच्या आईंना काही प्रश्न विचारायचे असतील मुलीला तर विचारू देत ना. नाही नाही नाही, आई मी काय म्हणतो,
आपण वी विल टर्न द टेबल. ओके हा? मीरा, तू माझ्या आईला प्रश्न विचार. काय हरकत आहे? हो तिला विचार की सुनेकडनं तिच्या काय अपेक्षा आहेत, की स्वयंपाक तुम्ही करणार की माझ्यावर ढकलून मोकळ्या होणार आहात? किंवा गुडघेदुखी आहे का तुम्हाला, प्राईम टाइमला सिरियल कुठल्या बघतात, रिपीट टेलिकास्ट कुठलं, असे भंपक क्वेश्चन कुठलेही तू विचारू शकतेस. गंमत. प्लीज गो हेड गो हेड. अरे खरं मग तू काय विचारणार होतीस? पालकाची भाजी कशी करते? लग्न ठरलं. अरे वा, दुसरं लग्न करतेस तू? येतं का, वाजवता येतं का? तुम्ही काय फालतू जोक करताय? तुमच्या जोकवर तुम्हाला तरी हसू येतंय का? अगं मला तर 24 तास हसू येतात, तुला कळणार नाही ते. जाऊ दे. कळतंय मला, मला हसत असता हे कळतंय मला. ते नाही. आज हसा हसा. आज मी आनंदी आहे. मिरेचं लग्न ठरलंय ग बाई. वा, अजून देण्या घेण्याचं बाकी आहे, बोलणं चालू आहे. मी काय म्हणते, आनंदाशी जरा बोला ना. काय ना, उत्साहाच्या वरात मुलाकडचे जे मागते ते देऊन टाकेल तो. हो, दादाला चांगली समज आहे, त्याला मी सांगायची काही गरज नाही. आहे समज आहे, माहितीये मला, पण मुलींसाठी एवढा हळवा आहे ना तो कर्ज बिर्ज काढेल आणि फ्लॅट गहाण टाकून कर्ज काढेल म्हणून घाबरलीस ना तू? हे बघ कमू, हे दोन्ही फ्लॅट आनंदचे आहेत, स्वतःच्या कमाईतून घेतलेले. त्यातला एक फ्लॅट त्यानं आपल्याला अगदी नॉमिनल भाड्यात दिलाय, हा त्याचा चांगुलपणा आहे. पण म्हणून या फ्लॅटवर आपला अधिकार किंवा हक्क आहे असं वाटून घेऊ नकोस. मनात मांडे खाऊ नकोस बाई. हो माहितीये मला. मला नका शिकवू. माझ्या दादानी कष्ट केले, 2-2 फ्लॅट घेतले. तुम्ही काय केलं? वाचा, पेपर वाचा. शिकवतायत मला. मी धडपडते, त्यातले एक फ्लॅट तरी माझ्या अथर्वला मिळेल. ओ, तो डाल में ये काला है. गप्प बसतोस का जरा? मी काय म्हणते, घुसले परत पेपर मध्ये. काय गाडून ठेवले त्या पेपरात? असे गुंग झाले जसा स्वतःचाच फोटो छापून आलाय. माझा फोटो कोण छापणार? अगं मेल्यानंतर फोटो छापायचा तरी पैसे द्यावे लागतात तिथं. नाही, मृत्यूनंतर पण जर पेपरात फुकट फोटो छापून यायचा असेल तर डेट सेन्सेशनल लागते. वा. म्हणजे कसं की 3ऱ्या माळ्यावरून उडी मारली आहे खाली किंवा फास लावून घेतलाय काइंड ऑफ. अरे नालाय का, तुझ्या जिभेला काही हाड रे? बापाला मरणाचे धडे देतोस, मारू तुला. आणि तुम्ही का ऐकताय त्याचा? तुमचा काही धाक आहे की नाही पोरावर? अगं मी काय धाक दाखवणार त्याला? मी आधी धाकातून बाहेर पडायला हवं त्यासाठी. कळलंय मला, या घरात माझी अजिबात किंमत नाहीये. मी एकटीच धडपडते, मरते या घरासाठी. पण कौतुक सोडाच, कदर सुद्धा नाहीये. मी जातेच. काय बघता? जाणारच ना तू? सद्गुरू सद्गुरू. मिहीर, काही बिनसलंय का तुझं? नाही काय नाही. अरे मग दिवसभरात काय घडलं हे सांगायला भेटला नाहीस तुम्हाला? मधुरा आणि तुझ्यामध्ये काही बिनसलंय का? नाही म्हणजे तुम्ही भेटणार होतात ना आज? नाही भेटलो, पण तो आदित्य आला मध्ये. आदित्य? कोण आदित्य? तुला सांगितलं ना, त्यांच्या घरी पीजी म्हणून राहायला आलाय तो. हो आदित्य. एक काय रे, चांगलाय का तो? फार चांगलाच आहे. म्हणजे डायरेक्ट कॉम्पिटिशन? हा आई प्लीज बोर नको ना करू. जोक सपाट मिहीर. हे बघ, तू मधुराला प्रपोज कर. नाही, लग्नाची घाई नाहीये. दोघेही चांगले सेटल व्हा आणि मग लग्नाचा विचार करा. पण एंगेज झालात ना तर खूप फरक पडेल रे.
आई हे मलाही कळते, पण तिच्या मनात प्रेम आहे की मैत्री हे कळत नाही मला. काय करू मी? आय अंडरस्टँड. ए बरं मिहीर, मधुराची ती बहीण मीरा, तिला ते बघायला आले होते, त्यांच्याकडनं होकार आला का? हो. अच्छा, म्हणजे आता मधुरासाठी तळ बघायला सुरुवात करतील ही लोक. आणि दुसरा कोणी? मिहीर, हे बघ, तुला घाई करायला हवी आता. पण ती नाही म्हणाली तर? यार मधुरा पार नाकड केलंय माझं. अरे यार, भूक लागलीये. मामाला भूक लागलीये. आले आले. बाडेस ताई सगळं करून देतेस म्हणून सतवतेस का तू तिला? काही नाही, उद्यापासून तू नाश्ता करायचा. हा बस. हे घ्या गरमागरम पोहे. दादा, आदित्याला बाहेर काढ. कालचा गोंधळ मला अजिबात आवडलेला नाहीये. दही आणि विस्तव जवळ नको. मावशी, लोणी आणि विस्तव. तेच ते. गप्प बस गा, शहाणपणा करू नकोस. हा, ये रे आदित्य. हे बघ, मी तोंडावर बोलते. कालचा गोंधळ मला आवडलेला नाही. तेव्हा तू इथे राहायचं नाही. तुझा गाशा गुंडाळ चालता हो. तरुण मुलगा या घरात नकोय. काय बोलतेस तू कमू? आदित्य परका आहे का? अगं दिवाकरचा मुलगा आहे तो. हे बघ, तो कधीही वावगं वागणार नाही याची खात्री आहे मला. मला पण खात्री आहे. पण वय, दही आणि विस्तव एकत्र आले. त्याचं लोणी होणारच. सॉलिड असतो मावशी. मावशी, आणि एवढं भयंकर असं काही झालेलंच नाहीये. मावशी, तुमचा काहीतरी गैरसमज झाला. झालं हे होतं की काल रात्री मला झोप येत नव्हती, म्हणून मी बाहेर आलो. तर बाहेर काका झोपले होते, त्यांना त्रास नको म्हणून मी बाहेर गेलो. आता एवढ्या रात्री कोणाला सांगणार ना? तरी सुद्धा सॉरी. ओके, ते सॉरी बिरी ओके, पण तू नको राहूस या घरात प्लीज. मावशी, अथर्व किती वेळा न सांगता जातो आणि रात्रभर परत सुद्धा येत नाही. मग तू त्याला म्हणतेस का जा म्हणून? मधुरा, दादा बघ बघ, ही परक्या मुलासमोर कशी ऐकवते बघ मला ती. एक मिनिट मावशी, माझ्यामुळे तुमच्या घरात भांडणं नको. मी जातो. तू काय सिरियसली घेतोय? आणि कुठे जाणार आहे? मावशी, त्याला प्रेशर देऊ नकोस प्लीज. असं काहीही घडलेलं नाहीये. आणि हे बघ, कमीत कमी त्याला दुसरी जागा मिळेपर्यंत किंवा तो सेटल होईपर्यंत तरी राहू दे त्याला. बरोबरच. मीरा नको. मामा, मी जातो. कुठे जातोस? मी जातो. मास बघायचा, मास बघा. कुठे जाणार आहेस? फुटपाथवर राहणार आहेस? मुंबईत सगळं मिळतं, पण घर मिळत नाही. मावशी, अहो कान पकडून माफी माग. चुकलो म्हण तर माफ करेन. अरे पण त्याने काही चुकीचं केलंच नाही तर कशाला कान पकड? तू पण पकड कान. बडबड बडबड बडबड. आणि तुझं काय चाललंय मीरा? मी काय प्लेट खायची आहे का? कधी वाढणार आहेस? भुकेने डोकं भणभणलंय माझं. तू काय बघतोयस? पहिली चूक आहे म्हणून माफ केलीये तुला. बस. मला पण भूक लागली आहे. सॉरी.
कोणाचा? अक्षयचा. अक्षय घे ना, तर धडधडायला लागलं. हॅलो. हा हॅलो. हाय मीरा, कशी आहेस? मी बरी आहे. हॅलो मीरा, अगं आज काय प्रोग्राम आहे तुझा? अच्छा, तू लाजलीस का? काय करू मी तुझ्या लाजण्याचं? ऐक ना, आज भेट मला. नाही म्हणजे तुला असं लाजताना फक्त ऐकायचं नाहीये, मला बघायचंय सुद्धा तू कशी लाजतेस. मला भेटायला बोलवतोय मामा. जाऊ? त्याला काय विचारते? मला विचार, जा. मला मुलींबरोबर फिरण्याचा अनुभव नाहीये. अगदी कल्पकतेने अवेलेबल स्पेसचा युटिलायझेशन केलायस मधुरा. व्हेरी नाईस. थँक्यू. ऍक्च्युली मी थोडा कॉमन सेन्सचा, थोडा ब्युटीचा, थोडा युटिलिटीचा असा सगळा विचार करून डिझाईन केला. आणि त्यात मुंबईत जागा कमी, म्हणजे इंच जागेचा वापर करायला पाहिजे. करेक्ट अप्रोच आहे तुझा, एकदम बरोबर. तर मला सांग, त्या खन्नाच्या बंगल्याच्या इंटिरियरचं काम कधी पूर्ण होणार आहे? सर 2-3 महिने लागतील ऍक्च्युली. कारागीर माहितीयेत ना तुम्हाला? घाबरता दिला. काय सांगतोस? हो, ती दिसते अशी छुटकी, पण कामात वाघ आहे वाघ. प्लीजच. म्हणून घाबरतात. मी माझं काम करते आणि असंच करत राहणार. आत्ता बोलतेस हे सगळं, पण एकदा का लग्न झालं ना की भुरकन उडून जाशील बघ. लग्न? प्लीजच काकू, मला अजिबात आता लग्न वगैरे करायचं नाहीये. नाही, मॅरेज इज नॉट ऑन माय कार्ड्स राईट नाव. सिरियसली मला काम करायचंय आणि खूप काम करायचंय. वाह, मस्त चहा केलाय तुम्ही काकू. तुम्ही पण भारीच आहात. काउन्सिलिंग करता, मस्त मस्त डिशेस बनवता, मीर सारख्या लाडोबाला सांभाळता. अरे कोण बोलते बघा बाबा. तू लाडोबा आहेस, तुला त्याने डोक्यावर बसवले म्हणून इतकं बोलतेस. ए काही ताई काही इतके लाड करत नाही. ताई अगदी आपले थोडेसे एवढूचे लाड करते. एवढूच बाबा, एवढूच. बर चला, मला निघायला पाहिजे, कारण आज मी आणि ताई तिच्या होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे कमू मावशीच्या भाषेत अक्षयरावांना भेटायला जाणार आहे. निघू मी? बाय बाय बाय. मी येतो तुला सोडायला. आलोच. घ्या बघा, मॅडमना लग्नच करायचं नाही इतक्यात. जाऊ दे ना, करू दे करिअर. आपल्याला कुठं घाई आहे? अहो आपल्याला नाही, पण आपल्या मुलाला घाई झालीये त्याचं काय? लग्नाची बोलणी लवकरच करायची म्हणतोय आम्ही. म्हणजे काय, मुख्य मुला मुलीची पसंती झालीये, मग शुभ कार्याला वेळ कशाला लावायचा? अगदी माझ्या मनातलं बोलला तो. आम्ही तयारच आहोत, कधी भेटायचं सांगा. म्हणजे आज म्हणाल तर आज सुद्धा चालेल मला. मग खरोखरच करायची का बोलणी आज? हो, अगदी वेलकम. ठीक आहे. आमच्याकडून काय, मीच येणार आहे. मी ठरवलं की येऊच शकते. येऊ का तासाभरात? हो या, वाट पाहते तुमची. ठीक आहे, येते मी. ऐक ना पूर्वा, मी तुझ्याशीच लग्न करणार आहे हे काय विचारणं झालं का? पण घरात ना खूप विरोध आहे. ऑर्थोडॉक्स आहेत ग. आपण वेगवेगळ्या जातीचे आहोत ना, म्हणून ते विरोध करतात. खूप भांडणं चालू आहेत ग घरी. तसं मी त्यांना कन्व्हिन्स करतोय हा, पण माझा मामा आहे ना तो जाम काड्या टाकतो. तो एकतर इन्स्पेक्टर आहे आणि त्याची ड्युटी याच एरियात असते. तो इथे फिरत असतो. त्यांनी आपल्याला जर एकत्र बघितलं ना तर मात्र आपलं लग्न होणंच शक्य नाही.
सो तू आत्ता जा प्लीज, मी नंतर वेगळ्या ठिकाणी भेटतो तुला. चल. हा? अरे पण बघितलं तर बघितलं, कधी ना कधी तर कळणारच आहे ना. हा. तू इतका घाबरतोयस का? काय मी कुठे घाबरतोय? बरं ऐक ना, अरे असं जगाला ओरडून सांगायचं की आपलं प्रेम आहे एकमेकांवर. हा. यार मीरा यायची वेळ झाली, केव्हापासून कटवतो हिला, जातच नाहीये. ओ माय गॉड, या आल्या. पूर्वा माझा मामा आला. तू आत्ता जा ना, मी तुला भेटतो. आय लव्ह यू, आय लव्ह यू. जा 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 पटकन. बाय. You are looking beautiful. अच्छा, तू कबाब मध्ये हड्डीला पण आणलंयस? एनी ऑब्जेक्शन? नॉट ॲट ऑल. आपण एक काम करूया, तुझ्या ताईला इथेच बसू दे, आपण दोघं जण फिरायला जाऊ. अच्छा, चालीचे फ्लर्टिंग इथे काही घडणार नाहीये. पण सॉरी, रागवू नका. मी तिला फक्त सोबत म्हणूनच आली आहे. मी एक काम करते, मी वाचत बसते, तुम्ही फिरून या दोघं. आर यू शुअर? शुअर शुअर. प्लीज. येते. सगळ्यालाच काय हो हो म्हणतोस रे? मुलीच्या बांगड्या पाटल्या तोडे करू आपण, पण रिसेप्शनचा सगळा खर्च, पाहुण्यांचा राहण्याचा खाण्याचा जेवणाचा खर्च आपणच. कसं जमणार आहे तुला? हा, जमून कसं तरी. पण कमू, देण्या घेण्याविषयीचं बोलणं प्लीज तू मीराला सांगू नको. मी नाही सांगणार रे. कसंही करून हे लग्न व्हावं असं मलाही वाटतंय. खरंय, मुलगा चांगला आहे, लग्न व्हायलाच पाहिजे. पैशाची कशी व्यवस्था करणार आहेस? देवालाच ठाऊक. निघाला? हो, पण चहा वगैरे घेतला ना? सगळं झालंय. येते मी, भेटू लवकरच. किती सालस आहे मुलगी. अक्षयनी पैशांचा आणखी मोह नकोय करायला, नाहीतर इतकी चांगली मुलगी हातातून जाईल. पण काय बोलणार त्या मुलापुढे? माझंच नशीब. चांगल्या वाटतात ना? आणि अक्षयशी काय गप्पा झाल्या? कॉफी शॉप मध्ये तर मस्त बोलत होता. रोमॅन्टिक आहे का ग? मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच तुझ्या प्रेमात पडले. सांग ना, मी आवडतो की नाही? जाऊ दे ना, चल, मामा वाट बघत असेल. चल. मला सांगायचं नाही म्हण ना, पण मी ना अक्षयलाच विचारणार आहे. बघच तू. तुला काय वाटतं, मी अक्षयला विचारू नाही शकत? अक्षय, मीरा चांगली मुलगी आहे, माणसंही चांगली आहे, पण साधेपणाने समजुतीने लग्न करूया. किती होते? कोणी ठरवलंय? अरे, लग्न माझं आहे ना, मी ठरवीन कसं करायचं ते. आई, मला सगळं पाहिजे, पैसे हवेत म्हणून मी हे लग्न करतो.
काय बोलतोस तू? खरं ते बोलतो, तुला ऐकू येत नाही का? आपण पैसे मागायचे त्यांच्याकडे? आपण नाही अगं, तू मागायचेस. मी सांगतो ना, तू तसंच फक्त बोल. तुला पटत नाहीये का हे? विरोध करायचा आहे का मला? सांग तसं, मी परत घर सोडून जातो. अरे त्यांच्यासमोर बावडासारखी बडबडली नाही म्हणजे झालं. काय म्हणालास? अगं बोलत काय बसलोय, त्यांना कळव. उद्याच्या उद्या आपण एंगेजमेंटची रिंग विकत घ्यायला सांग. काय लगेच? हा 12 वाजल्यानंतर सोन्याचे भाव वाढणार. कळव त्यांना. सांगतो तेवढंच कर. ही सगळी बोलणी थोडी विचित्र वाटते मला. त्या खूपच डिमांड करत होत्या का? तू यात पडू नको आदित्य. मोठी माणसं बोलतायत ना. कमू, तो घरचाच आहे ना. ते जाऊ दे. त्या बाई जे काही बोलल्या ना ते मी तुला. तू जरा शांत हो, शांत हो. माझा आधी हे बघ, काही झालं ना तरी मीराचं लग्न मात्र मी. मामा, अक्षयची आई भेटली होती खाली. झाली सगळी बोलणी? हो हो हो, झाली झाली. अच्छा, म्हणजे देण्या घेण्याचं सगळं ठरलं? हो हो. मामा काय रे, कसलं टेन्शन आहे का? नाही, टेन्शन नाही आहे. सगळं व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे. मामा अगं काय झालं? घाबरू नका, मी आहे. काही मोठी मागणी केली आहे का? नाही मामा, घे पाणी पी.